कर्दळी वन, स्वामी भक्तांना ओढ निर्माण करणारा शब्द. श्री स्वामी समर्थांचं प्रकट स्थान आणि दत्तप्रभूंचं गुप्त स्थान. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यच्या डोंगर रांगेत अद्भुत निसर्ग सौंदर्य लाभलेलं आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र. अशा या कर्दळी वनात सर्वसामान्य स्वामी भक्तांना आणि ग्रामीण भागातील दत्त भक्तांना कमीत कमी खर्चात जाता यावं, या संकल्पनेतून कर्दळीवन प्रतिष्ठानचा जन्म झाला. कर्दळी वनात जाण्यासाठी खरं तर आपली यात्रा पुण्याहून रेल्वेने सुरू होते. पुणे सोडून मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर, नांदेड इथून येणारे अनेक स्वामी भक्त कर्दळीवन प्रतिष्ठानला हैदराबाद किंवा श्रीशैल्य येथे सहभागी होतात. पुणे ते हैदराबाद रेल्वेचा साधारण 14 तासांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी आपण हैदराबादला पोहोचतो. हैदराबादहून बसने 7 तासांचा पुढे प्रवास करून आपण दुपारपर्यंत श्रीशैल्य येथे पोहोचतो. श्रीशैल्य येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून आपण संध्याकाळी शिवशक्तीच्या दर्शनासाठी बाहेर पडतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुन आणि शक्तिपीठांपैकी एक भ्रमरांभा देवी अशी शिव आणि शक्ती एकाच ठिकाणी श्रीशैल्य येथे दर्शन देतात. श्रीशैल्य येथे पाहण्यासारखी अनेक स्थळं आहेत. त्यापैकी शिवाजी मंदिर, भारतातील भव्य आणि सुंदर असं शिवाजी मंदिर श्रीशैल्य येथे पाहण्यास मिळते. साक्षी गणपती, श्रीशैल्यच्या वेशीवर असलेलं गणपती मंदिर, गणपतीची भव्य मूर्ती जी भक्तांच्या आगमनाची नोंद घेत असावी. पंचधारा, शिखरेश्वर, मल्लमाचे आश्रम यांसारख्या श्रीशैल्य येथील शक्य तेवढ्या स्थळांना भेट देऊन आपण रात्री मुक्काम करून पहाटे लवकर कर्दळी वनाच्या यात्रेला सुरुवात करतो. पाताळ गंगेच्या किनाऱ्याहून बोटीने साधारण 1 तासाचा प्रवास करून आपण व्यंकटेश किनाऱ्यावर येतो. व्यंकटेश किनाऱ्यावर या पाताळ गंगेचं पूजन करता येतं. साधारण 3000 फूट खोल असलेलं कृष्णेचं पात्र जणू पाताळापर्यंत पोहोचलं असावं, म्हणूनच इथे
कृष्णेला पाताळ गंगा असं म्हणत असावे. व्यंकटेश किनाऱ्यावरील दत्ताश्रमात आपल्या चहा नाश्त्याची व्यवस्था श्री अप्पाराव स्वामी खूप आनंदाने करतात. त्यांचा पाहुणचार खूपच विचार करायला लावतो. अशा दुर्गम भागात स्वामी भक्तांच्या राहण्याची, मोफत अन्नदानाची व्यवस्था श्री अप्पाराव मागील 20 वर्ष करत आहेत. चहा नाश्ता झाल्यानंतर हातात काठी आणि झोपायला लागणारी कॅरी मॅट बॅगेला बांधून आपण कर्दळी वनाच्या पायी प्रवासाला सुरुवात करतो. साधारण 9 किलोमीटर आपण प्रवास करणार आहोत. त्यातील सर्वच रस्ता दगडी खाच खळग्यांचा आहे. त्यात बरेच वेळा आपण डोंगराची चढण चढत चढत प्रवास करतो. रस्त्यात स्वामींच्या पावलाचं दर्शन आणि पूजा करून स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपण मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच अक्क महादेवी गुहेत येतो. पूर्ण दगडामध्ये असलेली ही गुहा, यात साधारण 150 लोक राहू शकतात. बाहेर स्वच्छ आणि चवदार पाण्याची व्यवस्था आहे. हेच पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठीही आहे. रात्री भजन, आरती आणि जेवण करून आपण पुन्हा पहाटे उठून प्रकटस्थानाच्या दिशेने प्रवास करणार. हा प्रवास मात्र साधारण 12 ते 14 किलोमीटर असावा. फारशी कुठेही चढण नाही ना फार उतार. या प्रवासात पाण्याचा प्रवाह आणि दाट वनराई प्रकटस्थानापर्यंत आपल्याला सोबत करते. प्रकटस्थानी आंघोळ उरकून पोथी वाचन, जप आणि पूजापाठ करून एकचित्त होऊन आपण दर्शन घेतो. ते याच कर्दळी वनातील श्री स्वामी समर्थांचं. दुपारपर्यंत आपण इथेच थांबतो. त्यापुढे बिल्ववनाचं दर्शन घेऊन पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणाकडे येतो. मन शांत झालेलं, मिटलेल्या डोळ्यात दिसते ती स्वामींची मूर्ती. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आपण परतीच्या प्रवासाला निघतो. स्वामींच्या सान्निध्यातील अनुभूती मनात साठवून आपण प्रवास पूर्ण करतो, श्री स्वामी समर्थांचा जप करतच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की